Hello everyone, welcome to our Access Academy online platform, a way of entering and reaching a destination. So, आत्ताच 12वीची परीक्षा झालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की आपण पोलीस दलामध्ये रुजू व्हावं. त्यांच्यासाठीचा आजचा सेशन मी घेऊन आलेले आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला वेळ न घालवता आपण आपल्या विषयाकडे वळूया. बघा आजचा विषय आहे पोलीस भरती. आता पोलीस भरती याच्यामध्ये अनेक पद असतात, परंतु या अनेक पदांमधलं एक पद आहे ते म्हणजे कॉन्स्टेबल भरती. आता ही जी भरती आहे त्याच्या काही क्रायटेरिया ठरलेले आहेत. ही भरती कोण देऊ शकतं, आपल्याला क्वालिफिकेशन काय पाहिजे, त्यानंतर एज लिमिट काय आहे, त्याचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीचा असतो, याच्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत सांगणार आहे. बघा पहिला आहे तर क्वालिफिकेशन, म्हणजे आपल्याला पद कोणतं आहे तर कॉन्स्टेबल भरती आपण करायची आहे. पोलीस भरतीमधील कॉन्स्टेबल भरतीसाठी आपण परीक्षा देणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला क्वालिफिकेशन काय पाहिजे, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, तर कोणत्याही शाखेतील 12वीचा पास विद्यार्थी किंवा 12वी पास झालेला विद्यार्थी काय करू शकतो तर ही कॉन्स्टेबल भरती हा देऊ शकतो. त्यानंतर बघा उंची किती पाहिजे तर मुलांसाठी 165 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर तुम्ही उंच असला पाहिजे. पुढे बघा आता एज लिमिट दिलेलं आहे आपल्याला. आता एज मध्ये काय आहे तर कास्ट वाईज त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं बघा तुम्हाला दिलंय ओपन कॅटेगरीतील जर विद्यार्थी असतील तर ते 18 ते 28 वयापर्यंत काय करू शकतात तर ही भरती देऊ शकतात. त्यानंतर बघा काय केलंय मागास वर्ग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय आहे तर 18 ते 33 वयापर्यंत ही तुम्ही पोलीस भरती देऊ शकता. आता बघा त्यातल्या त्यात जर खेळाडू असेल, ओपन विद्यार्थी असेल, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असेल आणि जर तो खेळाडू असेल तर त्याला 5 वर्ष म्हणजे तो 28 + 5 असं काय करू शकतो, पुढील 5 वर्ष तो प्रयत्न करू शकतो. आणि मागास वर्गामधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण काय आहे तर खेळाडूसाठी प्लस पुढची 5 वर्ष एक्स्ट्रा 5 वर्ष दिलेली आहेत. म्हणजे खेळाडू विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे तर पुढील 5-5 वर्ष त्यांना या भरतीसाठी दिलेली आहेत. तसेच बघा आता पोलीस पाल्य असेल म्हणजे काय तर समजा एखाद्या विद्यार्थ्याचे आई बाबा पोलीस खात्यामध्ये कार्यरत असतील तर त्या विद्यार्थ्यासाठी क्रायटेरिया काय आहे तर तो ओपन असेल तर 18 ते 28 याच वयोगटामध्ये तो काय करू शकतो तर परीक्षा देऊ शकतो. आणि पोलीस पाल्य हे जर मागासवर्गीय विद्यार्थी असतील किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असेल तर तो 18 ते 33 याच वयामध्ये तो काय करू शकतो तर पोलीस भरती तो देऊ शकतो. पुढे बघा काय सांगितलंय त्यांनी तर प्रकल्पग्रस्त विद्यार्थी असेल, एखाद्याच्या गावावरती काहीतरी प्रकल्प केला असेल आणि तिथून त्यांना दुसरीकडे ट्रान्सफर केलं असेल राहण्यासाठी तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी 18 ते 45 या वयापर्यंत म्हणजे 45 वयापर्यंत तुम्ही पोलीस भरती देऊ शकता. भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त अशा विद्यार्थ्यांना 18 ते 45 या वयामध्ये तुम्ही पोलीस भरती ही देऊ शकता. बघा पहिल्या याच्यामध्ये काय बघितलं आपण कॉन्स्टेबल पदासाठी आपण भरती देणार आहोत. त्यानंतर क्वालिफिकेशन काय पाहिजे तर तुम्ही 12वी पास असला पाहिजे, कोणत्याही शाखेमधून तुम्ही 12वी पास झाला पाहिजे. त्यानंतर जर मुलगा असेल पुरुष असेल तर त्याची उंची किती पाहिजे तर 165 सेंटीमीटर पाहिजे आणि स्त्री असेल म्हणजे फिमेल असेल मुलगी असेल तर तिची उंची 155 सेंटीमीटर असली पाहिजे. त्यानंतर कास्ट वाईज तुम्हाला सांगितलं ओपनचा विद्यार्थी 18 ते 28 या वयोगटात तो काय करू शकतो तर ही परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर मागास वर्ग असेल तर 18 ते 33 ह्या वर्षापर्यंत देऊ शकतो. ओपन मध्ये खेळाडू असेल तर तो पुढील 5 वर्षांनी प्रयत्न करू शकतो ह्या भरतीसाठी आणि मागासवर्गीय असेल तर 33 + 5 आणखी पुढची वर्ष या परीक्षेसाठी तो तयारी करू शकतो. पोलीस पाल्य असतील तर त्यांच्यासाठी फक्त हा क्रायटेरिया आहे म्हणजे 18 ते 28 आणि 18 ते 33 याच वयामध्ये काय करू शकतात तर ही मुलं भरतीसाठी प्रयत्न करू शकतात. त्यानंतर बघा इथपर्यंतचा जो क्रायटेरिया आहे तो क्लिअर झालाच असेल. आता बघा भरतीसाठी काही पुढील 4 पायऱ्या आहेत. आता ह्या 4 पायऱ्या तुम्हाला
द्यायच्या किंवा 4 पायऱ्यामध्ये काय असतं तर परीक्षा ही घेतली जाते. आता त्या 4 स्टेज कोणत्या आहेत बघा. पहिली स्टेज आहे लेखी चाचणी. आता लेखी परीक्षा घेतली जाते, त्यावरती पुन्हा तुमचं मेरिट लावलं जातं आणि पुन्हा तुम्ही दुसऱ्या स्टेजसाठी पात्र होता. दुसरी स्टेज काय आहे तर शारीरिक, त्याला आपण काय म्हणतो मैदानी चाचणी. मैदानी चाचणी घेतली जाते, पुन्हा मैदानी चाचणीचं काय होतं तर मेरिट लावलं जातं आणि मग पुन्हा तुम्ही तिसऱ्या स्टेजसाठी पात्र होता. आता तिसरी स्टेज काय आहे तर कागदपत्र पडताळणी. आणि कागदपत्र पडताळणी झाल्याच्या नंतर चौथी स्टेज असते वैद्यकीय तपासणी, की ज्याला आपण काय म्हणतो आपलं मेडिकल तपासणी असे म्हणतो. ह्या काय आहेत आपल्या पुढील 4 पायऱ्या आहेत. आता बघा, आता या 4 पायऱ्यामधील पहिली पायरी मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. बघा, पहिली पायरी कोणती आहे आपली तर लेखी चाचणी. आता ही लेखी चाचणी जी आहे ती 100 गुणांची ही तुमची परीक्षा असणार आहे किंवा 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये 4 महत्त्वाचे विषय इन्क्लूड केलेले आहेत. पहिला विषय आहे मराठी, दुसरा विषय आहे अंकगणित, तिसरा विषय आहे बुद्धिमत्ता आणि चौथा विषय आहे सामान्य विज्ञान प्लस चालू घडामोडी, करंट अफेअर त्याला म्हणतो आपण. म्हणजे हे 4 महत्त्वाचे विषय ह्या परीक्षेसाठी तुम्हाला इन्क्लूड केलेले आहेत. पहिला विषय आहे मराठी. आता मराठी विषयासाठी तुम्हाला 25 प्रश्न 25 मार्कासाठी विचारलेले आहेत. त्यानंतर दुसरा विषय बघा अंकगणित. अंकगणित म्हणजे काय तर गणित बेसिकली. आणि गणित विषयासाठी तुम्हाला 25 प्रश्न विचारलेले आहेत 25 मार्कासाठी. म्हणजे मराठी 25 प्रश्न 25 मार्कासाठी, गणित 25 प्रश्न 25 मार्कासाठी. आता तिसरा विषय बघा आहे महत्वाचा की बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेला सुद्धा काय केलेलं आहे तर 25 प्रश्न दिलेले आहेत, पुन्हा याला 25 मार्क्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर आहे सामान्य विज्ञान आणि प्लस काय आहे करंट अफेअर, चालू घडामोडी. आणि याच्यासाठी काय आहे तर 25 प्रश्न 25 मार्कासाठी दिलेले आहेत. बघा, प्रश्नांची संख्या झाली 100 आणि मार्कांची सुद्धा संख्या झाली 100. म्हणजे एक प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी इथं विचारलेला आहे. आता ही झाली आपली लेखी चाचणी जी 100 मार्कासाठी असते. आता ही जी परीक्षा आहे ती परीक्षा कशी असणार आहे तर ऑफलाईन पद्धतीनं ही असणार आहे. आणि हा संपूर्ण पेपर बहुपर्यायी असणार आहे. म्हणजे एक प्रश्न आणि त्याला 4 पर्याय दिलेले असतात आणि संपूर्ण पेपर MCQ टाईपचा असणार आहे. त्यानंतर ह्या पेपरसाठी टाइम तुम्हाला किती दिलाय बघा 90 मिनिटांची वेळ दिलेली आहे. म्हणजे किती तर 1 तास 30 मिनिटात तुम्हाला काय करायचा आहे हा 100 मार्काचा पेपर सोडवायचा आहे. आता बघा पुढं तर या पेपरसाठी निगेटिव्ह सिस्टीम नसते. म्हणजे एक प्रश्न चुकला की तुमचा इथं 1च मार्क्स कट होणार आहे. निगेटिव्ह सिस्टीम या पेपरला नाही. आता बघा पुढची जी दुसरी स्टेज आहे ती म्हणजे कोणती तर शारीरिक, त्यालाच आपण मैदानी चाचणी असे म्हणतो. शारीरिक किंवा आपण त्याला मैदानी चाचणी म्हणतो. म्हणजेच काय तर ग्राउंड. आता आपलं ग्राउंड जे आहे, ग्राउंडची जी परीक्षा आहे ती बघा किती मार्काची आहे तर 50 मार्काची आहे. संपूर्ण ग्राउंडला तुम्हाला 50 मार्काची परीक्षा द्यायची आहे. त्याच्यामध्ये मुलांसाठी सुद्धा 50 मार्काची आणि मुलींसाठी सुद्धा 50 मार्काचं ग्राउंड तुम्हाला असणार आहे. आता त्याच्यामध्ये 3 इव्हेंट आहेत. कोणकोणते आहेत तर 1600 मीटर धावणे, त्याला 20 गुण दिलेले आहेत. त्यानंतर 100 मीटर धावणे 15 गुण दिलेले आहेत. आणि पुन्हा गोळा फेकला तुम्हाला 15 गुण दिलेले आहेत. असे टोटल तुमचे 50 गुणांचे तुमचं ग्राउंड असणार आहे. आता ते सिक्वेन्स नुसार बघूया. बघा, पहिल्यांदा आहे 1600 मीटर धावणे 20 गुण. आता याचा कट ऑफ टाइम किती आहे तर 5 मिनिटं 10 सेकंदामध्ये तुमचं 1600 मीटर कव्हर झालं पाहिजे ग्राउंड, तरच तुम्हाला काय होतात तर इथं 20 पैकी 20 इथं गुण तुम्हाला मिळतात. आणि जर समजा 5 मिनिटं 10 सेकंदाच्या जर पुढे तुमचं टायमिंग गेलं, म्हणजे 20 सेकंद असेल, त्यानंतर 25 सेकंद असेल, 15 सेकंद असेल, तर त्याच्यामध्ये काय होतं तर तुमच्या या 20 गुणांमधले जे मार्क असतात ते कट होत जातात. म्हणजे तुम्हाला 18 मार्क्स पडणे, 16 मार्क्स पडणे, 14 मार्क्स पडणे, असे 2-2 गुणांनी तुमचे मार्क्स काय होतात तर इथं कट होतात. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे तर 1600 मीटर जे लॉंग रनिंग आहे ते तुम्हाला 5 मिनिटं 10 सेकंदाच्या आत हे रनिंग तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर दुसरा इव्हेंट कुठला आहे तर 100 मीटर धावणे.
त्याला तुम्हाला 15 गुण दिलेले आहेत आणि त्याचं कट ऑफ टाइम किती आहे तर 11 सेकंद इतकं तुमचं कट ऑफ टायमिंग आहे. म्हणजे मिळाले तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात आणि जर गेले तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क्स तुमच्या इथं जाऊ शकतात. त्यामुळे ह्या इव्हेंटला तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. म्हणजे 11 सेकंदाच्या आत तुम्हाला 100 मीटर स्प्रिंट आहे ती कव्हर करायची आहे आणि इथं 15 पैकी 15 गुण मिळाले पाहिजेत तुम्हाला. त्यासाठी याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि 11 सेकंदाच्या आत आपलं 100 मीटरची जी स्प्रिंट आहे ती इथं मिळवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, तिसरा इव्हेंट आहे गोळाफेक. आता गोळाफेकला सुद्धा तुम्हाला 15 गुण दिलेले आहेत आणि जर तुम्हाला ह्या तिन्ही इव्हेंट मधला आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा इव्हेंट कुठला आहे तर गोळाफेक. गोळाफेकची प्रॅक्टिस तुम्ही दिवस रात्र करा आणि ह्या गोळाफेकमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स म्हणजे कमी कष्टामध्ये तुम्हाला इथं जास्त मार्क मिळवून देणारा हा इव्हेंट आहे शेवटचा. आता मुलांसाठी काय केलंय बघा, तर 7 किलो 50 ग्रॅमचा गोळा आहे आणि त्याचं अंतर किती आहे तर 8.5 मीटरच्या जर पुढे तुमचा जर गोळा गेला तर तुम्हाला इथं आउट ऑफ मार्क्स पडतात. म्हणजे 15 पैकी 15 मार्क्स पडतात. आणि सेम तसंच जर तुमचं 8.5 याच्या जर आतमध्ये गोळा आला तर तुम्हाला याच्यामधले सुद्धा मार्क 2-2 कट इथं होतात. हा झाला मुलांचा क्रायटेरिया. म्हणजे 50 गुण मैदानी चाचणीचे कसे डिवाइड केलेले आहेत हा झाला मुलांसाठीचा क्रायटेरिया. आता आपण मुलींसाठी काय ग्राउंड असणार आहे ते बघूया. बघा, महिला वर्गासाठी त्यांच्यासाठी पण काय आहे, लॉंग रनिंग 800 मीटर आहे आणि त्याला गुण दिलेले आहेत 20 आणि मुलींसाठीचा कट ऑफ टाइम काय आहे तर 2 मिनिटं 50 सेकंदाच्या आत तुम्हाला हे 800 मीटर ग्राउंड आहे ते पूर्ण करायचं आहे. इथं तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळतात. आणि सेम असंच 2 मिनिटं 50 सेकंदाच्या जर तुम्ही वर गेला तर 2-2 तुमचे काय होतात इथे सुद्धा मार्क काय होतात लेस होतात. पुढे बघा, दुसरा पॉइंट आहे 100 मीटर धावणे आणि त्याला गुण दिलेले आहेत तर 15. आता 100 मीटर धावणे याचा पण कट ऑफ तुम्हाला दिलाय 14 सेकंद. म्हणजे गेले तर सगळे मार्क जाऊ शकतात, आले तर सगळे मार्क येऊ शकतात. म्हणून याचा सुद्धा काय करायचं आहे, मुलींनी जास्तीत जास्त सराव करायचा आहे. कारण ह्या 2 इव्हेंटला आपल्याला बऱ्यापैकी मार्क्स पडतात, परंतु हा जो इव्हेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मेहनत करावी लागते आणि मगच आपल्याला ह्या इव्हेंटला मार्क्स हे पडू शकतात. बघा, 14 सेकंदाच्या जर तुम्ही पुढे गेलात तर तुमचे 15 पैकी गुण लेस इथं होत जातात. तिसरा पॉइंट मगाशी सांगितल्याप्रमाणेच मी गोळ्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही दिवस रात्र गोळ्याची प्रॅक्टिस करा. गोळा हा आपल्या हातचे मार्क, खिशातले मार्क आपण म्हणू शकतोय की गोळा काय आहे आपल्या हातचे मार्क्स आहेत आणि तो आपल्याला पूर्णपणे मार्क्स मिळवून देणारा गोळा आहे. बघा, त्यासाठी काय केले 15 गुण दिलेले आहेत आणि मुलींसाठी 4 किलोचा गोळा असणार आहे आणि त्यांचं जे मैदान आहे गोळ्याचं ते किती अंतर आहे बघा, 6 मीटरच्या जर पुढे तुमचा गोळा तुम्ही टाकला तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स इथं मिळवले जातात किंवा तुम्हाला मिळाले जातात. म्हणून त्यामुळे काय तर गोळा आपला काय आहे हातचे मार्क्स आहेत आणि मुलांनी आणि मुलींनी सुद्धा काय केलं पाहिजे तर गोळ्यावरती जास्त काम करणे, मेहनत करणे, प्रॅक्टिस करणे. कारण हे आपल्या हातचे मार्क्स असतात, खिशातले मार्क्स असतात, हे आपल्याला सहज मिळतात आणि त्याच्यापेक्षा जास्त मेहनत कशावर करायची तर जी आपली स्प्रिंट आहे मुलींसाठी 100 मीटर आणि मुलांसाठी 100 मीटर ह्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला जास्त काम करायचं आहे मुलींनी आणि मुलांनी. हे झालं तुमचं काय तर शारीरिक म्हणजेच मैदानी चाचणीचा हा तुमचा इव्हेंट असणार आहे 50 मार्कासाठी. तिसरी स्टेज आहे कागदपत्र पडताळणी. आता बघा, कोणकोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहेत पोलीस भरतीसाठी, कॉन्स्टेबल या पदासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत बघूया चला. तर पहिलं आहे बघा तुमचं 10वी आणि 12वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यासाठी तुम्हाला लागणार आहे. म्हणजे मार्क लिस्ट आणि तुमचं बोर्ड सर्टिफिकेट यासाठी लागणार आहे. त्यानंतर बघा काय आहे तर शाळा सोडलेल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला. या दोन्हीपैकी तुम्हाला किंवा दोन्हीही कागदपत्र तुम्ही काढून ठेवली पाहिजेत. दोन्हीही कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं आहे बघा जात पडताळणी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट हे तुम्ही काढलं पाहिजे. त्यानंतर जर महिला उमेदवार असेल मुलींकरिता 30% आरक्षणाचा दाखला तुम्ही काढून ठेवला पाहिजे. जर तुम्हाला पोलीस भरती करायची असेल किंवा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 100% हा महिला 30% आरक्षणाचा दाखला हा काढून ठेवला पाहिजे. त्यानंतर बघा डोमेसाईल हे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं फार महत्वाचं. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला काढून ठेवा.
EWS सर्टिफिकेट असलं तरीही तुमचं चालू शकेल. त्यानंतर तुमचा आधार कार्ड अपडेट केलेलं पाहिजे, फोटो तुमचे अवेलेबल पाहिजेत. त्यानंतर बघा MACIT फार महत्वाचा मुद्दा आहे. MACIT तुम्ही इयत्ता 10वी पास झाल्यानंतर MACIT हा कोर्स करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं पोलीस भरतीसाठी MACIT याचं सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं MACIT हे सर्टिफिकेट तुमच्याकडे 100% असलंच पाहिजे. त्यानंतर आहे रहिवासी दाखला. तुम्ही ज्या भागात राहता तिथला तुमचा रहिवासी दाखला असला पाहिजे. देन बघा पहिल्या कॅटेगरीमध्ये म्हणजे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार असाल त्यावेळेस तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे. ओपन मधनं खेळाडू मधनं फॉर्म भरलेला आहे का फक्त ओपन मधनं फॉर्म भरलेला आहे का ओपन मधनं तुम्ही प्रकल्पग्रस्तामधून फॉर्म भरलेला आहे. मग ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडणं आवश्यक आहे. म्हणजे काय, जर तुम्ही खेळाडू मधून फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे खेळाडूचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही पोलीस पाल्य या कॅटेगरीतून फॉर्म भरला असेल तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं फार महत्वाचं आहे. ते सुद्धा तिथं ग्राह्य धरलं जातं. आणि नंतर आहे बघा, समजा एखादा विद्यार्थी NCC झाला असेल, त्याने NCCचं मार्गदर्शन घेतलं असेल तर त्याच्याकडे NCC प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण पोलीस भरतीसाठी लागणारी जी डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंट्सची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चौथी स्टेज बघा, वैद्यकीय तपासणी. आता लास्ट स्टेज आहे आपली वैद्यकीय तपासणी म्हणजे आपलं मेडिकल आहे. आता त्याच्यामध्ये बघा काय नसावं तर एखाद्या विद्यार्थ्यामध्ये म्हणजे आता आपण पेपर दिलेला आहे, आपलं फिजिकल झालेलं आहे, लेखी परीक्षा झालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेलं आहे, परंतु आपल्याला जेव्हा आपलं मेडिकल चेकअप असतं किंवा मेडिकल जेव्हा आपलं असतं, वैद्यकीय तपासणी जेव्हा असते त्या तपासणीमध्ये आपण बाहेर पडू नये यासाठी आपण पहिलीच काळजी घेतली पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय पाहिजे तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सदृढ असला पाहिजे. त्यानंतर तुमचे जे 2 गुडघ्यामधील अंतर आहे ते व्यवस्थित अंतर असलं पाहिजे. 2 गुडघे एकमेकांना चिकटता कामा नाही. त्यानंतर आपल्या पायाचा तळवा हा सपाट असला पाहिजे. त्यानंतर काय पाहिजे तर आपल्यामध्ये कुठलेही दृष्टीदोष नको, म्हणजे एखाद्याला चष्मा लागणे, लांबचं न दिसणे, जवळचं न दिसणे, अशा पद्धतीचा कुठलाही दृष्टीदोष नको. त्यानंतर काय तर छातीचे कोणत्याही प्रकारचे रोग नकोत, फुफ्फुसे असतील, हृदयाचे असतील, अशा कुठल्याही पद्धतीचे रोग त्याच्यामध्ये आपल्याला नको. त्यानंतर काय तर डोळ्यातील तिरळेपणा म्हणजे जी आपली जी 2 बुबुळं आहेत त्याच्यामध्ये तिरळेपणा नको, अगदी सरळ आपली बुबुळं असली पाहिजेत. जर आपल्या डोळ्यात तिरळेपणा असेल तर आपण सगळे इव्हेंट करून मेडिकलमध्ये बाहेर पडू शकतो. त्यामुळे आपण याची आधीच काळजी घेतली पाहिजे. आणि रातांधळेपणा म्हणजे रात्रीचं न दिसणे, अशा अनेक गोष्टींमध्ये आपण मेडिकलमध्ये बाहेर पडू शकतो. त्यामुळे आधीच आपण यासाठी तयार राहिलो पाहिजे. आणि जर आपल्याला काही जर व्याधी असतील किंवा या पद्धतीचे जर काही दोष असतील तर त्यावर निदान करणे, योग्य वेळेत त्याचं निदान करणे आणि आपण पोलीस भरतीमध्ये तयार होणे. आता बघा इथपर्यंत मी तुम्हाला पोलीस भरतीसाठी जी आपली पद होतं कॉन्स्टेबल पदासाठी असणारी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. सर्व माहितीमध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे जे पुरुष उमेदवार आहेत म्हणजे मुलं जे आहेत, जी मुलं भरती देणारे आहेत त्यांची जी छाती आहे ती 79 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. म्हणजे 79 सेंटीमीटर पेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला त्या इव्हेंटमध्ये बाहेर काढू शकतात. म्हणजे जेव्हा तुमची पहिल्यांदा उंची मोजली जाते त्यावेळेसच तुमची छाती मोजली जाते आणि त्यावेळेस तुमची छाती ही 79 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फुगवून छाती आणि बिन फुगवता छाती यातला जो फरक आहे तो 5 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. जर 5 सेंटीमीटर पेक्षा कमी असेल तर तिथून सुद्धा तुम्हाला आउट करण्यात येईल. त्यामुळे उंची आणि छाती याचं मॅनेजमेंट सुद्धा आपण व्यवस्थित केलं पाहिजे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी आपली जी लेखी परीक्षा होती 100 मार्काची, त्यामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत 4. कोणकोणते तर मराठी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी.
ही जी पुस्तकं आहे किंवा हा जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी कोणती पुस्तकं आपण वापरायची किंवा कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा, जनरल नॉलेजसाठी कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे, त्यानंतर चालू घडामोडीसाठी कुठलं पुस्तक वापरलं पाहिजे, या सर्व पुस्तकांची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पोलीस भरतीचा हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा की जी पोलीस भरतीची तयारी करत आहेत, की त्यांना हा व्हिडिओ अगदी उपयुक्त आणि महत्त्वाचा ठरेल. आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक. थँक्यू.